मदर डेअरीनं दूध दरात वाढ केल्यानंतर आता अमूलनं सुद्धा दुधाच्या दरात वाढ केलेली आहे। दुधाचे दर प्रति लिटर 2 रुपयांनी वाढवण्यात आले। अमूलचे नवे दर 1 मे पासून लागू होणार आहेत। एटीएम व्यवहारांवर आजपासून नवीन शुल्क लागू करण्यात येणार आहे। आरबीआयच्या नव्या सूचनेनुसार बँकांचे दर जाहीर करण्यात आलेले आहेत। मोफत व्यवहार मर्यादा मेट्रो शहरांमध्ये दरमहा फक्त 3 वेळा मोफत असणार आहे, तर नॉन मेट्रो शहरांमध्ये दरमहा 5 वेळा ही सेवा मोफत असेल। मोफत मर्यादेनंतरच शुल्क 23 रुपये आकारण्यात येणार आहे। पुण्यातील सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचं अजित पवारांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलंय। यामुळे सिंहगड रोडवरच्या वाहतुकीतून पुणेकरांची सुटका होणार आहे। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत विक्री न झालेल्या विविध गृहनिर्माण योजनांमधील 13,395 घरांच्या विक्रीसाठी नव्या वेबसाईटची निर्मिती करण्यात आली आहे। यासाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीचा शुभारंभ म्हाडाच्या उपाध्यक्षांमार्फत करण्यात आला। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागानं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर लोकमान्य टिळक टर्मिनस आणि पनवेल इथून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकासाठी QR कोड सुरू केलेला आहे। प्रवास तपशील जलद आणि सोयीस्करपणे उपलब्ध करून देण्यासाठी QR कोड आधारित माहिती प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे। दारूची होणारी चोरी आणि गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी आता मद्य निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना दारूची वाहतूक करताना जीपीएसवर आधारित डिजिटल लॉक प्रणालीचा वापर करणं बंधनकारक करण्यात आलंय। 1 जुलैपासून या प्रणालीची अंमलबजावणी होणार आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं देशातील सर्व बँकांना सप्टेंबर 2025 पर्यंत बँकांच्या एटीएममध्ये 100 ते 200च्या नोटा जमा करण्याचे आदेश दिले। आरबीआय चलनातून 500 रुपयांच्या नोटा कमी करून 100 ते 200च्या नोटांचा वापर वाढवायचा प्रयत्न करत आहे। त्यामुळे येत्या काही काळात सरकार 2000च्या नोटेप्रमाणेच 500ची नोट देखील बंद करू शकते, अशी चर्चा सध्या रंगली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता अनधिकृत बांधकामांवर मनमानी पद्धतीनं कारवाई करण्यावर राज्य सरकारनं लगाम लगावलेला आहे। कोणतेही बांधकाम करण्यासाठी किमान 15 दिवस आधी कारणे दाखवा नोटीस जारी करणं आता बंधनकारक करण्यात आले। नैसर्गिक आपत्तीमुळे शेती खर्चिक झालेली आहे। शेतीतील भांडवली गुंतवणूक कमी होते, त्यामुळे भांडवली गुंतवणूक करून शेतीसाठीच्या पायाभूत सुविधा भक्कम करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय। राज्य सरकार दरवर्षी 5,000 कोटी रुपयांची अनुदान स्वरूपात भांडवली गुंतवणूक करणार आहे। मे महिन्यामध्ये देशभरातील तापमान आणि उष्णतेच्या लाटांचे दिवस सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे। राज्यात कोकण किनारपट्टी, विदर्भ आणि मराठवाड्यात मे महिना अधिक तापदायक ठरण्याचा अंदाज आहे। कोल्हापूरची जीवनदायिनी असलेली पंचगंगा नदी प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे। पंचगंगेमध्ये दररोज 82 दशलक्ष लिटर सांडपाणी आणि 21 नाल्यांमधील रासायनिक सांडपाणी थेट नदीमध्ये मिसळत आहे। त्यामुळे हे पाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये मनुष्याला पिण्यायोग्य नाही, ही सारी भयावह माहिती राज्य सरकारच्या नमामि पंचगंगा नदी कृती आराखड्यातून समोर आली आहे। कोल्हापुरात पंचगंगा प्रदूषणमुक्त करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं सादर केलेल्या नमामि पंचगंगा कृती आराखड्याला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे। कालबद्ध कार्यक्रमात 2028 पर्यंत यातील उपाययोजना पूर्ण करायच्या आहेत। मुसळमध्ये वांजीफाईल परिसरातील नागरिकांनी केंद्र सरकारच्या वक्फ बोर्ड विधेयकाला विरोध केला। यावेळी त्यांनी विरोध दर्शवण्यासाठी 15 मिनिटे लाईट बंद ठेवून आंदोलनामध्ये सहभाग घेतला। नंदुरबारच्या उमरदे गावात खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्त 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम पार पडला। या उत्सवात मोठ्या संख्येनं भाविक सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं। जळगावच्या कासोदामध्ये 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम पार पडला। गेल्या अनेक वर्षांची परंपरा असलेल्या या 12 गाड्या उत्सवाला पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली। निवडणुकी अगोदर 7/12 कोरा आणि हमीभावाचं आश्वासन देणाऱ्यांविरोधात 302चे गुन्हे दाखल करा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अनेक बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद ठेवण्यात आले होते। राज्यातील निवडक बाजार समित्यांमध्ये 1 लाख क्विंटल इतकी आवक होऊन अधिक आवक झालेली आहे। कांद्याला कमीत कमी 700 रुपयांपासून 1400 पर्यंत दर मिळाला आहे। ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणी पुरवठ्याचा महत्त्वाचा स्रोत हा जलवाहिन्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात येणार आहे आणि यामुळे ठाण्याच्या काही भागात शुक्रवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे। या काळामध्ये ठाणेकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी पालिकेनं पाणी पुरवठ्याचे विभागवार नियोजन केल्यामुळे ठाणेकरांना आता 24 तासांऐवजी 12 तासच पाणी बंदचा सामना करावा लागणार आहे।
पुणे शहरातील 6 मीटरचे रस्ते 9 मीटर करण्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीनं पुन्हा राज्य सरकारकडे पाठवावा असे आदेश नगर विभागानं महापालिकेला दिलेत। त्यामुळे शहरातील 6 मीटरचे रस्ते 9 मीटर रुंद होणार नसून उंच इमारती उभारण्याचं बांधकाम व्यावसायिकांचं स्वप्न अजून तरी अपूर्ण राहणार आहे। राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महाविद्यालयांमध्ये घड्याळी तासिका तत्वावर कार्यरत शिक्षकांच्या मानधनात वाढ केली आहे। शालेय शिक्षण विभागानं मानधनात दुप्पट वाढ केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे राजेंद्र घनवट यांची एसआयटी चौकशी केली जाणार आहे। त्यांनी पुणे जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करून जमिनी लाटल्याच्या आरोपांची विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील विशेष चौकशी समितीतर्फे करण्यात येणार आहे। बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे एन्काउंटरमध्ये 5 पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्यास क्राईम ब्रांच एसआयटी अपयशी ठरल्यानं उच्च न्यायालयानं संताप व्यक्त केला आहे। ही दुर्दैवी बाब आहे अशा शब्दात न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे। काउन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन अर्थात CISEC या मंडळानं जाहीर केलेल्या 10वी आणि 12वीचे निकाल जाहीर झाले आहेत। यात बहुतांश शाळांचा निकाल 100% लागलाय। अनेक विद्यार्थ्यांनी 90%पेक्षा अधिक गुण मिळवले। काउन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन CISE यांच्यातर्फे घेतलेल्या CISEच्या परीक्षेत 99.9% तर ICSEच्या परीक्षेत 99.2% विद्यार्थी उत्तीर्ण झालेत। गोरेगाव पश्चिम लिंक रोड इथे एका रिक्षाला भीषण आग लागली। यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर शहरात एका होलसेल किराणा दुकानाला बुधवारी आग लागल्याची घटना घडली। आगीच्या धुराचे लोट दूरपर्यंत पसरल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं। अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं असून आगीमध्ये लाखोंचं नुकसान झालंय। बातमीपत्राला आता सुरुवात करूयात। केंद्र सरकारनं देशात जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतलाय। देशातील सामाजिक जडणघडणीवर मोठा दूरगामी परिणाम करणारा हा निर्णय असल्याचं मानलं जातंय। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे। तर विरोधी पक्षनेते राहुल गांधी जातनिहाय जनगणनेची मागणी लावून त्यांनी धरली होती। देशात जातनिहाय जनगणना होणार, केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय, मोदी सरकारचा मास्टर स्ट्रोक। देशात गेल्या काही वर्षात जातनिहाय आरक्षणाचा मुद्दा गाजतोय। या पार्श्वभूमीवर देशात जातनिहाय जनगणना केली जावी अशी गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी होती। देशात कोणत्या जातीची किती संख्या आहे हे समोर यावं अशी भूमिका मांडण्यात येत होती। या सगळ्या पार्श्वभूमीवर देशात जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेण्यात आला। 2025-26च्या सुरुवातीला देशभरात जातीय जनगणना केली जाईल असा मोठा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय। काही राज्य सरकारांनी सर्वे करण्याचा प्रयत्न केला, पण राज्य सरकारनं केलेल्या सर्वेत पारदर्शकता नव्हती असं अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं। आज दिनांक 30/4/2025 के दिन प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में राजनीतिक विषयों की कैबिनेट समिति ने यह निर्णय लिया है कि जातियों की गणना को आने वाली जनगणना में सम्मिलित किया जाए। भारतात ब्रिटिश राजवटीत 1872 मध्ये पहिल्यांदा जनगणना झाली। त्यानंतर 1931 पर्यंत ब्रिटिशांकडून जनगणना करण्यात आली। त्यात जातीची नोंदणी करण्यात आली होती। 1951 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतात पहिली जनगणना करण्यात आली। त्यानुसार केवळ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या नागरिकांचं जातीच्या आधारे वर्गीकरण करण्यात आलं होतं। देशात जातनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयाचं सर्व राजकीय पक्षांनी आणि संघटनांनी स्वागत केलंय। जो पिछड़े हैं ऐसे पिछड़ों को न्याय देने हेतु बहुत ही सटीक एम्पिरिकल डेटा ये सरकार के पास होगा और सरकार की योजनाएं इसके कारण जो डिजर्विंग है, जो सही है, जिनको मिलनी चाहिए ऐसे लोगों तक पहुंचाने में एक बड़ी मदद मिलेगी। मंत्रिमंडळानं जो निर्णय घेतला, देशामध्ये जातगणना करण्याचा जो निर्णय घेतला त्याबद्दल आम्ही सर्व
देशातले ओबीसी भटके विमुक्त अतिशय आनंदित आहोत आणि आम्ही सर्व त्यांचे आभार मानतो आहोत। सरकारनं केंद्र सरकारनं घेतलेला निर्णय चांगला आहे की दूध का दूध पाणी का पाणी होईल। जे फुकट आरक्षण खात होते जास्तीचं, म्हणजे फुगून आकडा दाखवला होता त्यांनी की इतका ओबीसी संख्या आहे, ते चांगली गोष्ट आहे आता की किमान ते दूध का दूध पाणी का पाणी तरी होईल। केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला असला तरी अलीकडच्या काळात काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा लावून धरला होता, त्यामुळे केंद्र सरकारची काहीशी राजकीय कोंडी झाली होती। पण ऐन बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारनं हा मास्टर स्ट्रोक खेळलाय। हम इसको वेलकम करते हैं, ये हमारा विजन है, इन्होंने अडॉप्ट किया, बहुत अच्छा। मगर हम चाहते हैं कि हमें डेट्स बताई जाएं, किस दिन तक ये सेंसस होगा, बजट में इसका पैसा आना चाहिए, अभी बजट में पैसा नहीं है, और फिर जो डेवलपमेंटल विजन है वो हमारे सामने प्रेजेंट होना चाहिए। देशात लवकरच जातनिहाय जनगणनेच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। या देशात कोणत्या जातीची संख्या किती आहे याची आकडेवारी यातून समोर यायला मदत होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। बातमी